चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे। कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार आहे। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। चिमुकलीवरच्या झालेल्या अत्याचार आणि तिचा निगून खून नंतर मालेगाव शहर नव्हे तर अख्खं राज्य हादरलंय आणि त्या पार्श्वभूमीवर अख्ख्या राज्यामध्ये राग व्यक्त होतोय, संताप व्यक्त होतोय। राज्यातील जवळपास सगळ्या शहरांमध्ये बंदचं आवाहन देखील करण्यात आलं। अनेक ठिकाणी आंदोलन निवेदनं देखील देण्यात आलेत। मालेगाव शहराची देखील तीच परिस्थिती आहे। राज्यामध्ये अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे। आरोपीला कठोरात कठोर फाशी द्यावी अशी मागणी देखील करण्यात येते। मालेगाव शहरातील काही आपले नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। नेमकी काय तुमची भावना आहे चिमुकलीप्रती? फास्ट ट्रॅक कोर्ट जरी लावला आणि त्याला फाशीची जरी शिक्षाची मागणी करताय, परंतु ही झालेल्या अत्याचारासमोर ही फाशीची शिक्षा तुटपुंजी ठरणार आहे। फाशी न देता त्याचा थेट एन्काउंटर करा, ते पण सार्वजनिक पब्लिक प्लेसवर करा। मारेकऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करणार आहेत। मनोहर शावळे, TN मराठी, मालेगाव। नवी मुंबईमधल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकत्र येणार आहेत। शिंदे आणि गणेश नाईक आज शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत। आज संध्याकाळी 5 वाजता पुतळ्याचं अनावरण होणार आहे। काही दिवसांपूर्वी विनापरवानगी अमित ठाकरेंनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक वाद निर्माण झालाय, तो म्हणजे जनता दरबारवरून। आणि या वादाच्या नंतर आता पहिल्यांदाच गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येत आहेत। संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम असेल। तर यावर मनसेचे नेते गजानन काळे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। शिवशंभूचा शिलेदार अमित राजसाहेब ठाकरे या 33 वर्षाच्या तरुणासमोर महाराष्ट्र सरकार अखेर झुकले। या राज्य सरकारला जाग आली। शुक्रवार 21 नोव्हेंबर रोजी नवी मुंबई नेरूळ येथील श्री शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं स्मारकाचं रीतसर राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांच्या हस्ते अनावरण होणार आहे। आम्ही स्वार्थासाठी नाही, श्रेयासाठी नाही, शिवरायांसाठीच हा अट्टास केला होता। मी बुद्ध धर्म मानतो, पण सगळ्या धर्मांवर विश्वास आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं हे वक्तव्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच मी या पदावर पोहोचलो असं गवईंनी म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्ट सगळ्या न्यायाधीशांचं कोर्ट होण्याची गरज आहे असं भूषण गवईंनी म्हटलंय। I practice Buddhism, but I do not have any depth in any religious studies. I am truly a secular person. I believe in all the religions, Hinduism, Buddhism, Sikhism, Islam, to respect all the religions, and therefore maybe after 24th I will take lessons from Amit to learn more about Buddhism. सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये आजोबा आणि नातू दोघेही रिंगणामध्ये आहेत। मारुती बनकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे। दोन्ही वेळा नगराध्यक्षपद भूषवलेल्या मारुती बनकरांसोबतच त्यांचा नातू यश बनकर यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला आहे।